नमस्कार मंडळी, मी आपला कोकणी शशांक या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आज मंडळी आहे घटस्थापना। देवी दुर्गा मातेचं आगमन होतं आणि आमच्या वाडीत देवी दुर्गा मातेचं आगमन केलं जातं। तर मंडळी हे पूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन देवीचं आगमन केलं जातं। तर मंडळी पूर्ण व्हिडिओ मी तर नक्की बघा। चला तर आपण जाऊया। मान्य करून घे आमचा हा शुभ कार्य आनंदात पार पाड। नवरात्राचा कुठलाही आला तरी असं काय असेल बाजूला करून टाक। आपला अखंड वाडीला पांढर पाडून तर मुंबई बरोबर आणि आनंदाचा कार्यक्रम आनंदाचा कार्यक्रम पार पाड। कुठलाही आला तरी आता कामाने आणि आरोग्य द्या मान्य करून घे थांबा हे दाखवा।
सर मंडळी, मी कोकणी शशांक या युट्यूब चॅनलवर नाही तुमचं स्वागत करतो. आज मंडळी, आज आमच्या वाडीची घटस्थापना झाली आहे. घटस्थापनेच्या नंतर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सर्व तयारी झाली. तर थोडं आपण जाणून घेऊया की घटस्थापना आपण किती वर्ष झाली आणि मंडळाला किती वर्ष झाली. थोडे आपण भाईंकडून जाणून घेऊया. भाई, काय सांगितलं तुम्ही? राजहंस कला व क्रीडा मंडळ तेरे या मंडळाच्या वतीने यावर्षी देखील दुर्गादेवीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी दुर्गादेवी समाज मंदिरामध्ये विराजमान झालेली आहे. थोड्याच वेळात या दुर्गादेवीची प्राण प्रतिष्ठा होईल. गेली 30 वर्ष हा नवरात्रोत्सव इथं साजरा केला जातोय. या नवरात्रोत्सवाचं मूळ पाहिलं तर आमच्या वाडीतील मूर्तिकार श्री दत्तारामरावजी बाई हे दरवर्षी गणपतीची मूर्ती काढायचे. आता या गणपतीच्या मूर्ती काढता काढता 1996 ला दादाने एक दुर्गादेवीची मूर्ती देखील काढली होती. आणि मग आमच्या मंडळातील काही लोकांना त्यांनी सुचवलं की जर आपण या दुर्गादेवीचा उत्सव साजरा केला तर आपल्या सगळ्यांना त्या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येता येईल आणि एका चांगल्या संघटनेची बांधणी होईल. अर्थातच दादा हे गावचे सरपंच होते, 2 वेळचे सरपंच होते. त्याच्यामुळे गावच्या आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली आणि दादानी काढलेल्या या दुर्गादेवीच्या त्या मूर्तीला उत्सवाचं स्वरूप दिलं गेलं. नवरात्र उत्सवामध्ये बसवून सुरुवातीच्या काळामध्ये या नवरात्र उत्सवासाठी मंडळाकडे स्वतःची जागा नव्हती. म्हणूनच आमच्या वाडीतीलच लक्ष्मीबाई बाई यांच्या अंगणामध्ये देवी बसवली जायची आणि समोरच्या मोकळ्या पटांगणामध्ये दांडिया खेळला जायचा. मात्र कालांतराने मंडळाने रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण केलं आणि मग स्वतःची जागा खरेदी केली. त्याचबरोबर दांडिया खेळण्यासाठी जर मोकळं पटांगण पाहिजे होतं, त्याच्यासाठी आमच्या वाडीतीलच गावडे आणि भुरवणे यांनी आपली समोरची जी मळी होती ती लावणी कापून आपल्या वाडीला दिली आणि त्याच्यामुळेच आज या जागेमध्ये हा नवरात्रोत्सव चांगल्या प्रकारे साजरा केला जातोय. खरं पाहिलं तर बाईत कुटुंब, दत्ताराम बाईत कुटुंब हा एक कलेचं अंग आहे. त्याच्यामुळे नुसतं दुर्गादेवीची मूर्ती घडवणे एवढंच काम नाहीत केलं, तर त्या दुर्गादेवीच्या मूर्तीच्या नंतर जो दांडिया खेळला जातो त्याच्यासाठी ते ढोल ताशे वाजवणं, बेंजो वाजवणे हे काम सुद्धा गेले अनेक वर्ष, म्हणजे गेले 30 वर्ष ते कोणत्याही प्रकारचं आपल्याकडून त्या प्रकारचं पैसे न घेता ते काम करत आहेत. आणि त्यांच्यामुळेच हा प्रोग्राम, मी जर गाभा म्हणायला गेलं नवरात्र उत्सवाचा, तर मूर्ती आणि रात्रीचा दांडिया आणि या मंडळाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी झोकून दिलेलं काम, याच्यामुळेच हा नवरात्रोत्सव आज टिकून आहे. आमच्या या मंडळाच्या वतीने आपल्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील, देशातील आणि जगातील सर्व नवदुर्गा भक्तांना आम्ही नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर मंडळी, देवीची स्थापना झाली आहे. तुम्ही व्हिडिओ कसा आवडला तर मला नक्की सांगा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.